आजची पहिली कॅश ऑर्डर. कॅश ऑर्डर प्रॉब्लेम का असतो माहिती आहे का? सांगता मी, लिमिट संपते. लिमिट संपायला मग बँकेत पळायला लागतं. ठीक आहे. लेडीज लोक मोस्टली जे ऑर्डर करतात ना, होम मेकर्स म्हणजे जे घर सांभाळतात त्यावाले मोस्टली कॅशच त्याच्यावर ट्रान्झॅक्शन करतात. डोंट नो वाय असेल का त्याच्या मागचं फंड, तेव्हा तर एक्सेप्ट करावंच लागतं. पण तेच ते मी बोलत लिमिट संपलं का मग आम्हाला पळायला लागतं बँकेत. ठीक आहे. दिस वॉज माय सेकंड ऑर्डर. फर्स्ट ऑर्डरमध्ये दाखवण्यासारखं काय नव्हतं आणि जवळचीच होती. गुन्हा भरपूर ऑब्वियसली. चला निघतो इकडं. चला. जसं आरामात बसला आहे उन्हाचा सावलीमध्ये प्लस गाडीच्या वरती. ऊनच एवढं आहे. ऊन एवढं आहे ना तर बापरे सहनच होत नाही आता. कधी पाऊस पडतो ना आता कडे आता असं झालंय. थोडं ऊन कमी होईल. तर किचनची ऑर्डर लागली आता, जी ऑब्विसली भरपूर टाइमपास होणार आहे. काय थांबलोय येतो पुढच्या अपडेट्स. खाऊन घ्यायला आलोय कोकणसाठी. मला आवडतं ना किचन साईडला झालो इकडे. सरकीला घेऊन जातो त्यांच्यासाठी, त्यांना आवडतं. हे सामान पण घेतलं आणि पप्पांना आवडतं जिलेबी पण घेतल्या. दोन्ही घेतलं. म्हणजे आता चाललोच आहे तर आज चाललो याच्यासाठी का आज आठवण आले जरा त्यांची. येते कधी कधी आठवण अशी मला. चाललो आहे तर विचार करून चाललो आहे तर रिकामा हातात ना जात काहीतरी घेऊन जातो. ऑफलाईन झालं थोड्या वेळासाठी जेवणासाठी ॲक्च्युली ऑफलाईन झालेलो. घरी वळतो जरा ते पण देतो बघत पण घेतो. चला देतो अपडेट तुम्हाला. आता पप्पांकडे आलो तर ते बोलले का जेवणच घे. त्यांच्यासाठी घेऊन आलो ना खायला तर मग जेवण घेतो. या जेवायला तुम्ही पण. आलेलो बघा मॅडमला घ्यायला. दिसली का बघा. तर ना फिक्सच झालं आता. काहीतरी खायचं प्यायचं मागायचं. क्लासमधून निघताना तिचं हेच झालं. मला असं वाटतं ना ह्याच्यासाठी ती मला बोलवते क्लासमध्ये घ्यायला, हिला काहीतरी खायला भेटते करून. रोजचं झालं हिचं. हिला घ्यायला येतो रोज काहीतरी हिला खायला पाहिजे असतं. मला असं वाटतं बोललो ना काही, मला असं वाटते खाण्याच्या नात्यातच मला क्लासला घ्यायला बोलवतं. तर ऑनलाईन असतो मी ऑलरेडी. म्हणजे ती मला पळव करते. घ्यायला लागलं आहे खाणं आणि रोज नवीन लोकेशनमधून खाणं असतं. रात्रीचे वाजले 8:30 वाजून गेले आणि आता आलेलं विवेचला. हे एक झाड आहे. इकडे आलो का मी थांबतो युजली इकडे. आठवण येत काही माझ्या ह्या झाडाशी लिंक्ड. आहेत थोड्या आठवणी ह्या झाडाशी लिंक. म्हणून मी इकडे जेव्हा पण येतो तेव्हा थांबतो. मोस्टली आता इथे येणं होत नाही, मला ऑर्डर लागत नाही. पण जेव्हा पण येतो मी थांबतो इकडे. त्याच्यावरच एक गोष्ट लक्षात आली. अभिनेता शाहरुख खान सरांने एक स्टेटमेंट दिलं कि याददाश्त भी एक बड़ी कमाल की चीज़ है. जो छोटी छोटी चीज़ें हम याद रखना चाहते हैं वो हम भूल जाते हैं, और जो चीज़ें हम भूलना चाहते हैं वो अक्सर हमें याद आती है. त्याच्यातलाच हा प्रकार आहे. त्या गोष्टींना आपल्याला विसरायचं आहे कारण की त्या गोष्टी आपल्याला त्रास देतात. पण ते असे कुठून तरी सतत आपल्यासमोर येऊन आपल्याला त्या गोष्टी आठवण देतात. फॉर एक्झाम्पल जसं हा झाड
ते लोकेशन्स, त्या जागा जिकडे आपण अवॉइड करतो येण्यापासून, कारण की मग त्या गोष्टींशी रिलेटेड ज्या मेमरीज असतात त्या आपल्याला आठवण येतात. पण कसं तरी का होईना आपण तिथपर्यंत पोहोचतोच आणि मग त्या गोष्टी आठवण येतात. चला निघतो इकडून, कारण की आउट ऑफ झोन आहे. ऑफलाईन नको टाकायला. मनातल्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर करतो. बिकॉज आय डोंट हॅव दॅट पीपल्स इन माय लाईफ ज्यांच्याशी मी ह्या सगळ्या गोष्टी आता शेअर करू शकेल. कारण की जर असे काही लोक आहेत माझ्या लाईफमध्ये ज्यांच्याशी मी या गोष्टी शेअर जरी केल्या तर फर्स्ट ऑफ थिंग त्यांना त्याच्या मागचे इमोशन्स कळणार नाहीत माझे, आणि दुसरी ते कंटाळतील, बोर होतील मला, काय हा बोलत असतो करून. मग उरले तुम्ही ज्यांच्याशी मी हे सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. थांबत नाही आता. इमोशनल जास्त होण्यापेक्षा आपण इकडून निघून गेलेलं मस्त. मी चंद्रवन मस्त दिसतोय. फुल नाही आहे पण ऑलमोस्ट फुल आहे. फुल नाही आहे पण ऑलमोस्ट फुल आहे. मी छान दिसतोय असं झाडांमधून. त्याच्यात कॅमेरामध्ये जस्टिफाय नाही होत आहे तो, पण सुंदर दिसतोय. चला निघतो इकडून, नाही तर उगाच ऑफलाईन नको फेकायला मला. रात्रीचे वाजले 11. इकडे थांबलोय कचेर लोटला. तहसीलदार ऑफिसच्या रोडला, आणि हा वाला गेला फटकाला. ऑफलाईन झालो जस्ट. 11 वाजले. होता टार्गेट कम्प्लीटच होत नाही तर काय करणार, ऑप्शनच नाही राहिले आता. ऑल ऑफ अ सडन मला एकदम सर्दी झाली. थंड पाणी पण पिलं नाही मी. डोंट नो वाय. भरपूर सर्दी झाली. अचानक काय झालं त्या टायमात खायला काय भेटणार नाही आपल्याकडे. म्हणजे स्वस्त आणि मस्त. ते स्वस्त पण जे असेल आणि म्हणजे असंच काहीतरी नसेल असं काय ना. आता वडापाव पण नाही भेटणार. पालघरची हीच परिस्थिती आहे. कळत नाही. जिल्हा आहे आपला. इकडे एवढंच लवकर सगळं शटडाऊन होतं ना, म्हणजे आपल्याला परवडण्यासारखं एवढं लवकर शटडाऊन होतं ना, समजतच नाही काय करायचं. आता मला काही सुचत नाही दुसरं बघू. ठीक आहे, आता घरी जाऊन आराम करायचं, नाही तर मग बघतो काय आता रस्त्यात भेटेल तर खायला, किंवा ॲटलिस्ट चहा तरी. चहा पण नाही भेटत आहे आसपास. चला हा वाला ब्लॉग आता आपण इकडे संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत